सर, दरवर्षीच आमचा प्लाटून तिथे जात असतो परेड संचलनाला 26 जानेवारी आणि 1 मेला. तर दरवर्षीप्रमाणे मी पण प्लाटून मध्ये होते आणि मला ऐकण्याची खूप सवय आहे. एक श्रोता होण्यासाठी आपण म्हणतो ना की ऐकणारा चांगला हवा, श्रवण करणारा. तर आम्ही प्लाटून मध्ये उभं होतो आणि ते भाषण नेहमीप्रमाणे त्यांचं भाषण झाल्यानंतरच परेड संचलन होणार होतं. मी ऐकतीये त्यांचा एक एक शब्द आणि एक क्युरियोसिटी असते ना सर, की एक पालकमंत्री आलाय, आत्ताच आपली नगरपालिकेची निवडणूक झालीये आणि नाशिकला एक छान वैभव आहे आणि आपण उभा आहोत, तर तो व्यक्ती आपल्याला काय सांगतोय. आणि डोक्यात तर होतं की आज आपण यांना एक रिक्वेस्ट पण करूया वन विभागातर्फे, एक वनरक्षक म्हणून, की सर झाडं तोडू नका म्हणून. असं डोक्यात होतंच भेटायला. पण म्हटलं काय माहिती, कारण Z+ सिक्युरिटीवाली ही लोक असतात, आपल्याला भेटायला मिळतं नाही. सगळ्यांनी तर निवेदन दिले, आपण 2 मिनिटं तरी भेटू, असा एक डोक्यात विचार होता. मग आपण एक काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल, काहीतरी चांगली त्यांच्याकडनं एक नवी दिशा मिळेल. एक एक शब्द मी ऐकत होते, त्यांचंच नाही, मी प्रत्येकाचं ऐकते. आत्ताच बाबासाहेबांचं नाव येईल, मगच बाबासाहेबांचं नाव येईल. आणि मी बीपी पेशंट आहे, मी नुकतीच ऍडमिट होऊन आलेली आणि माझं खरोखर तिथे बीपी वाढायला लागलं. मी कसं कंट्रोल केलं मला माहित नाही. पण संचलन एक परेड स्कॉट खराब झाला असता तर सगळ्यांनाच प्रॉब्लेम झाला असता. मी कंट्रोल केलं आणि संचलन झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. पण माझे कान जे सूत्रसंचलन करणाऱ्या होत्या त्यांच्याकडे पण होतं. तिथूनही अभिवादन आलं नव्हतं, कारण मी स्वतः चांगली अँकर आहे. एक सूत्रसंचलन म्हणून नाशिकमध्ये मला बऱ्याच कार्यक्रमांना बोलावलं जातं. त्यावेळेस जर आयोजक किंवा अध्यक्ष किंवा प्रमुख अतिथींकडनं कळत नकळत एखादी चूक झाली तर सूत्रसंचालक इतका अभ्यासू पाहिजे, इतका चाणाक्ष पाहिजे, की तो नकळत त्या प्रमुख पाहुण्यांच्या डोक्यात ती गोष्ट आणून देतो. मी पण बऱ्याच वेळा करते, याला आगाऊपणा म्हणत नाही, त्याला चाणाक्षपणा म्हणतो. तर मला अपेक्षित होतं की आपले जे पालकमंत्री होते त्यांच्याकडनं राहिलेली ती गोष्ट निदान त्या सूत्रसंचलनाने तरी त्याच्यात भर टाकावी आणि बाबासाहेबांना ऍटलिस्ट अभिवादन द्यावं, त्यांचा एकदा जयघोष करावा. आणि ही अपेक्षा रास्त आहे ना सर. आज कुठल्याही समाजाची स्त्री पोलिसांची मदत मागते, रस्त्यावर तिचं काही छेडछाडी झाली, तिच्यावर काही अन्याय झाला, तर पोलीस तिला जात विचारता का आधी? ती महिला आहे, इथेच विषय संपतो. मग हे कोणाच्या जीवावर? पोलीस यंत्रणा जी चालू आहे ती संविधानाच्याच याच्यावर चालू आहे ना. मग तुम्ही त्यावेळेस एक महिला होत्या, तुमच्या लक्षात यायला हवं होतं. मग मला तो जास्त त्रास झाला. मी द्विधा मनस्थितीत होते. माझी परिस्थिती फार काही ह्याची नाही. तुम्ही बघताय माझं मिस्टर प्रायव्हेट याच्यात आहे आणि मी खूप झगडून ही सरकारी नोकरी मिळवलेली आहे. पगार झाला की मग आपली हाऊस पूर्ण करायची, एक मध्यमवर्गीय आपण म्हणतो तसंच कुटुंब आहे. म्हणजे अगदीच सगळे मला बघता हसतील, मी खूप साधी बाई आहे. म्हणजे पगाराच्या आधी वरण भात खाणं आणि पगार झाला की हाऊस म्हणून मटण आणून खाणं, ही आमची अशी साधीशी पार्टी किंवा असं साधंसं आयुष्य आहे. परंतु महापुरुषांच्या विचारांनी मी खूप प्रभावित झालेली आहे आणि जेव्हा जेव्हा गरज पडतात हे महापुरुषच मला जगवतात. मला ते वाटलं की आत्ता नाही तर कधी नाही. मी कॉन्फ्लिक्ट होते आतून, मला भीती नव्हती, पण आता करू का माझ्यावर. म्हणजे मी माझी पार्श्वभूमी सांगितली की त्यांचं प्रायव्हेटीकरण असल्यामुळे माझ्या पगारातच जास्त सगळ्या मुलांचे शिक्षण असेल, घरातली जबाबदारी असेल, ही पार पाडली जाते. माझ्या वर्दीला धक्का बसणार आहे. पण त्यावेळेस तुम्ही बिलीव्ह नाही करणार, बाबासाहेबांसाठी मी मंगल पांडेला आतून आठवत होते, मला रिचार्ज करत होते. मी भगतसिंगांना माझ्या आतमध्ये आणत होते. मी चंद्रशेखर आझादांना आठवत होते. मला स्वतःला आत्ताही अंगावर काटा येतोय. ती मी म्हटलं की जर त्यांनी हा विचार केला असता, भगतसिंग इतके तरुण होते की मी कशाला ह्या भानगडीत पडू, मी छान बायको करतो, मला मुलं होतील, माझा काहीतरी व्यवसाय करील. पण आपण स्वातंत्र्याची ही जी सकाळ बघतोय किंवा आज प्रजासत्ताक लोकशाही आपण मानतोय, करतोय, भारत आज एवढा प्रगत होतोय, हे करू शकलो असतो का? मग मी म्हटलं की ठीक आहे, माझ्या एकटीच्या बलिदानाने काही फरक पडत नाही. आणि तुम्ही बघताय माझा मुलगा 15 वर्षाचा आहे आता, तो त्याचं करेल, म्हणजे चोच दिली आहे तो दाणा शोधेल, या विचाराने मी स्वतःला हे केलं आणि म्हटलं की नाही, आता आपल्याला उतरायचंय. आणि गिरीश महाजन सुद्धा एक संविधानाच्याच जीवावरती मोठे झालेले, आज पालकमंत्री जरी झाले, कारण विशिष्ट काळामध्ये एक इथे एक संस्था लागू होती, त्यामध्ये विशिष्ट वर्गाने विशिष्टच व्यवसाय करावा असं संविधान येण्यापूर्वीचं होतं. तेव्हा गिरीश महाजनांच्या याच्यात काय व्यवसाय करत होते हे सगळ्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही. म्हणून मला राग आला की ह्या संविधानामुळे तुम्ही इथे आहात आणि तुम्ही त्या व्यक्तीला मान देत नाहीये. तो मला सबंध भारतीयांचाच अपमान वाटला. आणि त्याच्यात मी स्त्रीवादी नाही म्हणता येणार, पण मला बऱ्याचदा अशी भीती वाटते की सावित्रीबाई आल्या नसत्या, मी किंवा
जिजाऊ नसत्या, त्याच्यानंतर ज्या कोणी महान स्त्रिया आहेत, झाशीची राणी नसती तर आमच्या स्त्रियांचं काय झालं असतं. आनंदी बाई आहेत आपल्या रघुनाथ कर्वेंच्या पत्नी, ज्यांनी निसंतान राहण्याचं, ते पण फार मोठं योगदान आहे रघुनाथ कर्वेंचं, की त्यांनी निसंतान राहण्याचं स्वीकारलं पत्नी होण्यासाठी. का तर आज माझ्या मुलांमध्ये तुम्ही बघाल किती अंतर आहे. जर महिलांना नोकरी करायची असेल तर 2 मुलांच्या याच्यामध्ये अंतर ठेवूनच तिला नियोजन करावं लागतं. जर हे संतती नियम नसतं आलं तर आमचं आयुष्य झालंच नसतं सुकर. तर ह्या सगळ्या महापुरुषांचा जर कुठे अपमान होत असेल तर बाईने बोलायला पाहिजे, कारण ह्या लोकांनीच बोलायला शिकवले. मग जर तुमच्या आई वडिलांचा जर कोणी अपमान करते तर तो तुम्ही कसा सहन करणार. बाबासाहेब असू देत, माझे महात्मा फुले असू देत, शाहू असू देत, रघुनाथ कर्वे असू देत, ह्या सगळे जे लोक यांनी विशिष्ट प्रवर्गासाठी काम केलेलं नाही. जिथे कुठे ह्या महापुरुषांचा अपमान होईल तिथे तिथे ही माझ्यासारख्या सगळ्या महिला चौतावून उठतील. कारण शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवत आहे. शिवाजी महाराज हे राजे, आपण आजही म्हणतो जाणता राजे, त्यांची जागा तर घेऊ शकत नाही. त्या काळात त्यांनी दूरदृष्टी दाखवली. ते म्हणजे अगदी प्रेम असणार. तुम्ही माझ्या घरात पण फोटो बघू शकतात. अगदी प्रेम असणारी ती गोष्ट आहे, तिला ती अटळ आहे. पण नंतर खऱ्या अर्थाने जेव्हा आपण स्वातंत्र्य उभवलं, राजेशाही गेली, त्यानंतर ह्या गोतावळ्याने आम्हाला मोठं केलंय. मग मला असं वाटलं की नाही, आपण विचारायला पाहिजे. वर्दी माझ्यासाठी दुय्यम भाग होता. मला माहिती होतं माझ्यावर कारवाई होणार आहे, कदाचित मला सस्पेंड करतील, कदाचित मला फॉरेस्टमधनं काढूनही टाकतील, जी नोकरी मी संघर्षाने मिळवली. पण मला मान राखायचा होता. मला मान राखायचा होता त्या संविधानाचा, मला मान राखायचा होता त्या बाबासाहेबांचा, की ज्यांनी आमच्या पदरामध्ये एवढं मोठं दान टाकलंय. महिलांना अजूनही माहित नाही. माझ्या आजूबाजूला, राग नका मानू, पण ही वास्तविकता आहे. जी माझ्याबरोबर एक महिला होती काल, सौपुरे दर्शना, आमच्या दोघींचं खूप संविधानिक बोलणं असतं. जे पुस्तक मी तुम्हाला दाखवलं संविधानाचं, ते तिनेच मला 3-4 दिवसापूर्वी गिफ्ट केलं होतं. आमच्या दोघींची चर्चा ही नेहमी संविधानिक असायची. म्हणजे आम्ही डिपार्टमेंटमध्ये रुळायचो, पण इतरांपेक्षा फार वेगळं असायचो. तेव्हा मी महिलांना, म्हणजे एखाद्या मुलीला जर निळ्या गोष्टीचं गिफ्ट केलं तर ती सरळ जय भीम कलर. कोणी सांगितलंय निळा कलर जय भीम आहे? आकाशाला तुम्ही जय भीम म्हणणार आहे? तो पण तर निळा आहे ना. हे बाजूला सगळी हिरवळी दिसते, आम्ही फॉरेस्टमध्ये फिरतो हिरवं, त्याला तुम्ही मुस्लिमांचाच रंग म्हणणार आहे? जर निसर्गाने भेद केला नाही तर तुम्ही आम्ही का रंग वाटतोय? सांगायचा मुद्दा असा की त्या महिलांना हिंदू कोड बिल काय हेच माहिती नाही. त्यांना फक्त एवढंच माहिती आहे, मी काल अजून कुठेतरी बोलले, की हिंदू कोड बिल मुळे बाबासाहेबांनी कायदे मंडळाचा राजीनामा दिला, त्या पदाचा राजीनामा दिला. अरे पण उघडून बघा ना, हिंदू कोड बिल काय आहे. आज तू जे आरक्षण मागतीये, ज्या आरक्षणावर तू नोकरी करते, जी तू प्रसूती त्याचा उपभोगतीये, त्याचा फुल पगार तू घेते, हे सगळ्या छोट्या छोट्या तरतुदी आहे. बाबासाहेबांनी असं थोडी विचार केला होता की माधवी जाधव जन्माला येणार आहे आणि नोकरीला लागल्यानंतर तिला डिलिव्हरी रजेवर जायचंय, मग तिला फुल पगार पाहिजे. त्यांनी माझ्या एकटीचाच विचार केला का? माझ्या बरोबर असलेल्या इतर कास्ट मधल्या मुलींसाठी सुद्धा केलं, पण त्या बाबासाहेबांना नाकारतात. त्यांना कळतच नाही. म्हणजे मला त्यांच्या पण मानसिकतेचा राग येतो की निळा रंग म्हटल्यावर जय भीम म्हणून त्या पेटून उठतात. तर हा जो प्रकार चालू आहे ना, तो महिलांनी पहिले काढला पाहिजे. तर सांगायचा मुद्दा असा की ह्या महिलांची पण मला चीड होती, आणि ती सगळी चीड, बाबासाहेबांना नाकारल्या जाण्याची चीड, काल मी गिरीश महाजन काय, तिथे आणखी कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती असती तरी मी हेच केलं असतं. माझी वर्दी मी पणाला लावलीच असती. मला प्रसिद्धी नको हवी होती, जे की माझ्या पगारावर घर चालते. मला जर प्रसिद्धी हवी असती, कारण सर प्रसिद्धीने पोट भरत नाही. आज माहित नाही, आज 4 दिवस 5 दिवस आठवडाभर मी मीडियामध्ये असणार आहे. नंतर मीडियाला आणखी नवीन विषय मिळाला तर मी झाकळली जाणार आहे. म्हणजे आता नाशिकच बघा, काही दिवसापूर्वी बिबट्याचा विषय ज्वलंत होता, त्यानंतर निवडणुका आल्या, आणि आता संविधानामुळे मी आली. तर मला वास्तव कळतं ना सर, कोणती पण गोष्ट ही चिरकाळ टिकणारी नाहीये. म्हणजे जे कोणाला असं वाटत असेल की मी प्रसिद्धीसाठी केलं किंवा मी ह्याच्या काहीतरी व्हायरल होण्यासाठी केलं, तर प्रसिद्धी तोंडाला पण लावता येत नाही. तुम्हाला जेवणासाठी, अन्न पोट भरण्यासाठी तुम्हाला किराणाच भरावा लागतो, राशनच भरावं लागतं. पण मी हा सगळा विचार या महापुरुषांच्या अस्तित्वासाठी काल नाकारला, आणि त्यांनीच मला हे डेअरिंग दिलं की त्यांनी जर आमच्यासाठी सहन केलं नसतं तर माझ्यासारख्या कित्येक जणींचं आज अस्तित्व शून्य असतं. म्हणून मी गिरीश महाजन काय, मी परत सांगते, त्यांच्या जागी आणखी कोणी असतं तरी मी हेच पाऊल उचललं असतं. माझी भीती संपलेली आहे फक्त संविधानामुळे. तर म्हणून मी त्यांना हा प्रश्न विचारू शकते, तुमचा जो माझ्याकडे हे होता विचारण्याचा आहे, की मला तेव्हा मला भीती नाही वाटली, मी खरं सांगते.
कारण भीती जर महात्मा फुलेंना वाटली असती तर आज आम्ही शिकलोच नसतो. आज आम्ही सहज म्हणतो की आम्ही MBA झालोय, आम्ही डॉक्टर झालोय, मी PhD केली, किंवा आउट ऑफ ज्या स्त्रिया जात आहेत. तर सुरुवातच नसती झाली तर शेवट कुठे झाला असता सर? सुरुवात तर यांनी केली ना. मग स्त्रीने फक्त मी डिग्री घेतलीये, मी वकील झालीये, मला पगार येतोय, मला स्वातंत्र्य आहे, इथं तर थांबत नाही ना. त्याच्या मागे कोण कारणीभूत आहे ह्याचा तर विचार केला पाहिजे ना. तो विचार घेऊन मी आणि माझ्याबरोबर जी काल महिला होती, आम्ही दोघीही ह्या विचारात असतो. आणि याला म्हणतात अवेअरनेस. म्हणजे तुम्ही सगळं, मी खूप साधी आहे, मला तुम्ही आता नाचायला लावलं मी नाचेल, मला गाणं म्हणायला लावलं मी गाईल, मला त्यावर रील बनवायला लावलं लावेल, पण त्याच वेळेस समाजभान असणं खूप गरजेचं आहे. कारण पिढी संपणार नाहीये. माझी मुलगी पण तर उद्या मोठी होणार आहे, ती आज लहान आहे, ती पण उद्या समाजात वावरणार आहे. मग तिच्यासाठी मी सेफ बघणार नाही का? आपण पॉलिसीज घेतो. मुलगी जन्माला आली की आता सुकन्या योजना असेल, कुठले तरी पॉलिसीज असेल, ह्या सगळ्या पॉलिसीज आपण सिक्युरिटीसाठी घेतो. पण ह्या लोकांनी अशा पॉलिसीज करून ठेवल्या आहेत ज्याला अमरत्व आहे. पिढ्यान महिलांना याच्यामुळे खूप सुरक्षितता मिळणार आहे, मानसिक असेल, शारीरिक असेल. नवऱ्यानी मारलं की बाई पोलीस स्टेशनला जाते. कोणाच्या जीवावर? संविधानाच्या जीवावर. आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्त्रिया त्यांच्यापासून स्वातंत्र्य उपभोगताय. किंवा तुम्ही पुरुष जरी असलं तरी तुम्हाला पण किती व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे ते नाकारता येत नाही ना. गिरीश महाजन पुरुष आहेत एक, आणि माझं म्हणण्याचा हेतू असा आहे की स्त्री म्हणून त्यांना तर मिळालीच असते, पण आज संविधानामुळे एका त्या पुरुषाला पालकमंत्रीची उपाधी लागली. मग त्यांनी हे कसं काय विसरावं? मला नाही, मग माझी भीती खरंच संपलेली. मी जर माझी भाकरपणाला लावलीय तर विषय संपलाय. पोट तर कोणीही भरतो, रस्त्यावरचं कुत्रही पोट भरतं, पण त्याला नाही ना म्हणत, त्याला जिंदगी नाही. आपल्याकडे एक म्हण आहे की मरावं तर कुत्र्यासारखं नाही मरावं. मला कुत्र्यासारखं नाही मरायचं. आणि बाबासाहेबांचं जे वाक्य आहे की 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जग. तुम्हाला असं म्हणायचं आहे का गिरीश महाजन यांनी जाणून बुजून? हो, 100% जाणून बुजून केलं. कारण आपण समानता संविधानाने तुम्ही कोणाला पूजा करता, तुम्ही कोणाला मानतात. आपल्याकडे खूप सुंदर गीत आहे. इथे पण आजाण पण होते, इथे ग्रंथ साहेब पण आहे, गुरुद्वारा पण आहे, आपल्याकडे भरपूर प्रार्थना स्थळ आहे, जैन मंदिर आहे. जर बाबासाहेबांनी कोणत्याच धर्माला नाकारलं नाही तर काल अशी लोक होती तिथे, मी बोलणार नाही, ज्यांच्यासाठी तपोवन तोडलं जातंय. म्हणजे आता तो पण एक फार विरोधाभास आहे, मी बोलू नये त्याच्यावर, की वन नसल्यावरती तुम्ही तप कुठे करणार आहे? आणि वन ही किती महत्वाची. म्हणजे आता जळगाव जात्याच तिथे पावसाचा तुटवडा आहे, जात्याच तिथे निसर्गाने अवकृपा केली आहे. त्या मानाने निसर्ग थंड हवेचं ठिकाण म्हणून कधी काळी प्रसिद्ध होते. आपण बघतोय आता त्याचं तापमान वाढले. मग हे काय नाशिकच्या वैभवात काय भर घालतात? आल्या तर झाडच तोडायला मागतायत. आमची तर ड्युटी तीच आहे, झाडं संरक्षण करणं. आम्हाला पण कुठेतरी ती खंत आहेच ना. मग अशा अजाण व्यक्ती नको त्या पदावर येऊन बसलाय. आणि कोणासाठी ते झाडं तोडतं हे आम्हाला कळते. काल जी लोक बसली होती ज्यांचं भारताला घडवण्यामध्ये कुठलंही योगदान नाहीये, हे सगळ्यांना माहिती की कर्मकांडामध्ये कुठलंही तथ्य नाहीये. मी हे घर घेतलं तेव्हा मला नाही आठवलं मी कधी पूजा केली. मी आणि लोक म्हणत ते बाधेल, ते असं होईल वगैरे. मी पूर्णपणे संविधानिक असून माझ्या नवऱ्याने पण मला पाठिंबा दिला. आम्ही कुठल्याही प्रकारची इथे पूजा अर्चा केलेली नाहीये. आम्ही फक्त आणि फक्त इथे हात जोडला आणि घरात प्रवेश केला. कोणी विश्वास ठेवणार नाही. आणि काही मला कधीच जाणवलं नाही की ह्या घरात कधी बाधा आली किंवा काय. म्हणजे सांगायचं असं की कर्मकांडाने कोणाचा उद्धार होत नाही, अभ्यासाने उन्नती होते. तर गिरीश महाजनांनी तुम्ही म्हणता ना जाणून बुजून, 100% नाही, 1001% त्यांनी जाणून बुजून केले. कारण जी लोक बसली होती त्यांचं योगदान नसताना त्यांच्यासाठी अगदी आरामशीर खुर्च्या, त्यांच्यासाठी सावली, हे सगळं ते आठवू शकतात. आणि मग ते बाबासाहेबांना कसं विसरू शकतात? ज्या संविधानाने त्यांना पालकमंत्रीचं पद दिलं, ते संविधानाचे जे जनक आहेत त्यांना कसं विसरू शकतात? ते बरेच सूत्रसंचलन करण्यावर पण माझा आक्षेप आहे आणि असणारे ते स्क्रिप्टेड होतं. मी जसं सांगितलं की मी स्वतः एक चांगली सूत्रसंचलन करणारी आहे. जर एखाद्या प्रमुख अतिथीचं अध्यक्षांकडून कार्यक्रमाचे जे प्रस्तावना करण्याचे नाव जर चुकलं तर आपण नंतर त्यांच्यावर सहज म्हणतो, यस, आपण म्हणतो हा सर तुम्ही खूप छान. आता मला माधवीच्या ऐवजी माधुरी म्हणतात बऱ्याच वेळेस. आता सपोज मीच गेले, त्यांनी माधवी ऐवजी माधुरी म्हटलं आणि मी सूत्रसंचलन करत असेल तर मी, सर तुम्ही अतिशय थोडक्यात माधवी मॅडमचा परिचय करून दिलाय, मी माधवीला हायलाईट केलं की नाही? हे सूत्रसंचालकाचं काम असतं की नाही? मग ती सूत्रसंचालक
कित्येक वर्षापासून, म्हणजे तुम्हाला योगायोग वाटेल हा. त्या सूत्रसंचलन करतात. मी अगदी लहान होते, त्या परेड ग्राउंडच्या आसपासच मी लहानपणी राहिला. माझं बालपण तिथल्या गव्हर्नमेंट क्वार्टर्समध्ये गेलं. मला तिचा आवाजाचं ना आकर्षण वाटायचं, अजूनही वाटतं त्या व्यक्तीचं. मी नाव नाही घेणार, ती बिचारी बांधील असेल. तर मी त्या आवाजाच्या दिशेने ना लहानपणी ते शोधायला जायची त्यांना, अजूनही त्याच आहे. तर मी मुद्दामून हसत खेळत तिथे परेड ग्राउंडवर एक सरांशी ओळख केली आणि म्हटलं, सर मी एक चांगली सूत्रसंचलन करणारी, किती दिवस परेड करू, माझी कला पण तर आहे ना, मी कलाकार, मला सूत्रसंचलन करायचंय. तर ते मला बोलले होते, आज मला आयुक्तांना भेटायला बोलवलं होतं त्यांनी. तर हे सगळं सांगण्याचं कारण असं, मी जर सूत्रसंचालक असते ना तिथे, तर मी नक्कीच बाबासाहेबांचा किंवा त्यावेळेस जो कार्यक्रम असता मी उल्लेख केला असता. पण त्या सूत्रसंचलन करणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा ह्यांच्याकडून झालेली चूक हायलाईट केली नाही. म्हणजे त्यांना पण लिहून दिलेलं होतं आणि त्यांना स्ट्रिक्टली वॉर्निंग होती की याचा कुठे उल्लेख होऊ नये. इतकी बुद्धू तर सूत्रसंचालक नसते, मी तरी नाहीये. माझ्याकडनं तर कधीच चूक झाली. उलट एकेकाळी निकम, उज्ज्वल निकम ऍडव्होकेट, तेव्हा मी जॉबला नव्हते, खूप अर्ली कॉलेजची गोष्ट आहे. ऍडव्होकेट उज्ज्वल निकम संजय दत्तच्या केस नंतर इथे आले होते आणि इथले जे ऍडव्होकेट आहेत त्यांचं नाव मी विसरले, म्हणजे चांगले फ्रेंड आहेत ते, त्यांनी त्यांचा सत्कार ठेवला होता. ते पण मोठे वकील आहेत. आठवलं की सांगते मी नाव त्यांचं. मला सूत्रसंचलनाची हे आली होती, मी कायद्याच्या भाषेत ते केलं होतं. त्यांनी मला शाबासकी दिली होती की खूप सुंदर पद्धतीने केलं. मला असं वाटलं मी कोर्टातच उभा आहे. तर ही छाप आहे ना सूत्रसंचालक पाडू शकतो. त्यांनी केलेली चूक सूत्रसंचालक भरून काढू शकला असता, पण ते स्क्रिप्टेड होतं आणि त्यांना वॉर्निंग होती की बाबासाहेबांचा उल्लेख आजच्या दिवशी झालाच नाही पाहिजे. कारण आपण काही गोष्टी आहेत त्या समीकरण नाही जुळत. म्हणजे मला आता उघड उघड बोलता येत नाही, मी घाबरते असं नाहीये, पण मला याला राजकीय टच नाही द्यायचा आहे. जसं मी खूप सामान्य गृहिणी आहे, माझं जॉबला जाणं, घरातलं काम आवरणं, हेच सगळं रुटीन आहे. त्यातल्या त्यात खुराक म्हणजे पुस्तक वाचणं, हा माझा छंद आहे. आणि हा छंद इतका चांगला आहे की तो माणसाला आहे ना, जसं कुऱ्हाडीला धार लावतं ना किंवा चाकू सुऱ्याना, तसं माणसाच्या बुद्धीला ते धार लावायचं काम करतात. आणि गॉसिप मध्ये मी रमत नाही, गॉसिपने काही होत नाही. तर असं ते, तर ते खरोखर जाणून बुजून झालेलं. आत्ताही बघा ना, ते म्हणतायत मी दिलगिरी व्यक्त करतो. दिलगिरी व्यक्त करण्या इतके बाबासाहेब छोटे आहेत का? माफी शब्द मोठा की दिलगिरी मोठे? मग आता ह्याचं पण विश्लेषण करा. माझं मराठी व्याकरण चांगले, माझ्या मते दिलगिरी, आपण सहज सॉरी म्हणतो त्याला आपण दिलगिरी म्हणू शकतो. बसमध्ये कोणाला धक्का लागला किंवा चुकून एखाद्याचा पायाला हे लागलं किंवा एखाद्याने तुम्हाला पेन वापरायला दिला आणि तो नकळत त्याला रिटर्न करणे, तुम्ही पुढे गेले आणि सॉरी बरं का, त्याला दिलगिरी म्हणू शकतो. त्याला दिलगिरी म्हणू शकतो. पण तुम्ही प्रॉपर पेन चोरून नेताय, ते समोरच्याला कळालंय की तुम्ही त्याचा पेन चोरून नेलाय आणि मग जेव्हा तो तुम्हाला रिलाईज करून देतो की हा पेन मी तुला दिला होता, तू चोरलाय, तर त्यावेळेस माफीच मागावी लागते. आणि असंच वर्तन त्यांनी केलेलं आहे. ते दिलगिरीचं नाही. दिलगिरी चुकून झाल्यावर दिलगिरी, पण जाणून बुजून झाल्यावर माफीच पाहिजे. आणि मी अजूनही माझ्या मतावर ठाम आहे की जो तक्रार अर्ज दिलाय त्यांचं नशीब असावं, माझं दुर्दैव असावं की ते ऍट्रॉसिटीमध्ये बसत नाहीये. सगळ्यांनी मला सांगितलं, मी तो अट्टहास पण नाही करत आहे, कारण संविधानिक मी असल्यामुळे संविधानाच्या मागे पुढे मी चालणार नाही. मी काल सगळ्या वकिलांना आव्हान केलं होतं की जर ऍट्रॉसिटी बसत असेल आणि पोलिसांकडे वधून घेतलं असेल, जर तुम्ही तातडीने त्यांच्यावर ऍक्शन नाही घेतली तर मी इथेच उपोषणाला बसेल. पण आता त्यांची प्लस बाजू आहे, माझी निगेटिव्ह आहे की त्यांच्यावर ऍट्रॉसिटी बसत नाही. पण मी जो तक्रार अर्ज काल पोलीस स्टेशनला दिलाय, तर मला हे पण बघायचं की पोलीस त्यावर काय कारवाई करताय. कारण साधा तक्रार अर्जाला सुद्धा समोरच्या व्यक्तीला तिथे समज द्यावी लागते, त्याला समज द्यावी लागते, त्याला बोलवावा लागतो. गिरीश महाजन पालकमंत्री म्हणून बाजूला ठेवले तरी ह्या देशाचे नागरिक आहे, ते पोलीस लोक त्यांना चौकशीसाठी तिथे बोलवतात का, त्यांचा जबाब घेतात का, ह्यावर पण मी आता लक्ष ठेवून असणार आहे. माझा तक्रार अर्ज साधा नाहीये, तो संविधानिक आहे आणि त्यांनी त्याला किती न्याय द्यायचा आहे, पोलिसांनी पण. आणि गिरीश महाजन पण स्वतःची चूक पदरात घेऊन माफी मागत तिथे किती वेळात हजर होत आहे ते पण मला बघायचंय. तुम्ही आता बोलताना बोललात का डॉक्टर बाबासाहेबांचं नाव जाणून बुजून घेतलं नाही, काही विशिष्ट लोक बसलेले होते. खरं तर त्या ठिकाणी साधू संत बसलेले होते, त्यांच्यासाठीच हे नाव घेतलं गेलं नाही बाबासाहेबांचं. येस येस, आपण बघतोय आता राष्ट्रभवन जे निर्माण झालं, द्रौपदी मुर्मू होते त्यावेळेस त्यांना काय किंमत दिली हे सर्वज्ञ आहे, पण कोण बोलत नाही का. फक्त
फक्त एक एसटी कॅटेगरीची बाई एका ठराविक जागेवर आणली. म्हणजे कसं होतं की एसटी वाल्यांचा त्यांना विश्वास, तुमच्या समाजातली बाई आम्ही एवढ्या मोठ्या पदावर आणली. पण मग राष्ट्रपती मॅडमांचं पण तिथे मला खटकलं. मी त्यांना काही सांगणारी, मी फार काही मोठी नाही, माझ्यापेक्षा त्यांचं काम भव्य दिव्य असणार असावं म्हणून तेवढ्या पदावर बसल्या. पण त्यांनाही तो प्रश्न विचारायला हवा होता. त्यात जे झालेले बदल, राष्ट्रपती भवनामधल्या ज्या वस्तू हलवल्या गेल्या, का हलवल्या गेल्या, एकाने जा विचारू नये. ही हुकुमशाही नाहीये. जर सर्व मान्यता झाली, अहो तिरंगा झेंड्याच्या अध्यक्षस्थानी सुद्धा बाबासाहेब होते की तिरंग्याच्या याच्यामध्ये. मग तुम्ही त्यांचं कुठे कुठे अस्तित्व नाकारणार आहे? हिराकूड सारखा प्रकरण केलं. अशी कोणती गोष्ट आहे की ज्यावर बाबासाहेबांनी काम नाही केलं? त्यांनी पाणी प्रश्नावर काम केलं, त्यांनी धरणं बांधली, त्यांनी विजेचं पण खूप सारं त्यांचं योगदान आहे. त्यांचं अर्थकारण एवढं सक्षम आहे. त्यांनी नेहरूंना ते त्यावेळेस भिडले होते. नेहरू म्हणायचे की लोकसंख्या वाढवा, बाबासाहेब म्हणायचे नाही, एक वेळ अशी येईल की लोकसंख्येवरचा ताण वाढल्यावर तुम्हाला रोजगार नाही उपलब्ध करून देता येणार. नेहरू म्हणायचे कामगार कुठून आणणार? बाबासाहेब म्हणायचे नाही, लोकसंख्या कमी राहू द्या तरच अर्थ. मग ही दूरदृष्टी तेव्हा तर आम्ही जन्माला पण आले नसेल. मग एवढा जर त्या माणसामध्ये टॅलेंट होतं, काय नाही केलं, कुठल्या क्षेत्रात त्यांनी काम नाही केलं. मग ह्या लोकांनी कुठे काम केलं? ह्यांनी तर आम्हाला अजूनही सांगितलं मंदिर प्रवेश निषिद्ध आहे ह्यांच्या म्हणण्यानुसार. मी तर नाही मानत. आम्हाला 4 दिवसात ते व्यक्ती म्हणून पण स्वीकारत नाही. 4 दिवसाचा आम्हाला विटाळ होतो. आता मला आश्चर्य वाटते, आता तुम्ही नाव घेतलं, मी नाही घेणार. ते संत आहेत की नाही यावर माझा आक्षेप आहे. दाढीवाला कोणीही साधू असू शकतो, पण संत व्हायला कृती लागते तशी. जो तुकाराम महाराज संत होते, ज्ञानेश्वर संत होते, कारण त्यांनी महिलांना बरोबर घेतलं. जेवढी पण आपली संत परंपरा आहे त्यांनी महिलांना बरोबर घेतलं. ते साधू नव्हते, ते संत होते. पण हे साधू मला माहित नाही, ज्यांना बायकांचा विटाळ होतो. अरे माणसा, तू जिथून जन्माला आला त्याच्यासाठी हा विटाळ गरजेचा होता. इतकं सायन्स यांना कळत नाही का? तुम्ही जे नाव घेतलं ते पण त्याच पद्धतीने जन्माला आले ना. मग फक्त हे केस मग अस्वल पण तर साधू झाले असते ना, केस वाढवून. केस वाढवले, जटा वाढवल्या, केस वाढवले, सगळं हे झालं. मग अस्वलांना तर भरपूर केस असतात, तिकडे माकडांना पण भरपूर केस असतात. मग हे पण त्यांना पण आम्ही साधूच म्हणायचं का? ह्याने साधू नाही होत. संत आहेत का ते? ह्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. तुम्ही साधू संत शब्द एकत्र करतात, पण जे ही लोक आम्हाला स्त्री म्हणून, आम्हाला व्यक्ती म्हणून नाकारतात, ह्या लोकांना आम्ही डोक्यावर बसवायचं? मग आम्हाला मानव म्हणून, आम्हाला व्यक्ती म्हणून, आमच्या बुद्धीचा वापर ज्यांनी केला त्यांना आम्ही का नाही भजायचं? मग बाबासाहेबांचा अपमान तो आमचा अपमान नाही का? आज भरपूर स्त्रिया जागृत झालेल्या. तुम्ही साधू म्हणू शकता बरं का ह्या लोकांना, जे बसले होते, तुम्ही उघड पण संत नका म्हणू, संत नका म्हणू. मला एक असा प्रश्न विचारायचा आहे. काल तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस घेऊन गेल्या. तुम्ही त्यांना सांगितलं का तुम्ही देखील या संविधानामुळे तिथे आहात? यासोबतच तिथे म्हणजे मोठ्या प्रमाणात तुम्हाला समर्थन देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये सरकार वाड्यामध्ये लोक आली होती. आणि यासोबतच तुमचं प्रकाश आंबेडकर यांच्याशी देखील फोनवर बोलणं झालं होतं. त्यांनी एवढं सांगितलं का जर गुन्हा दाखल केला नाही तर मी स्वतः ड्राफ्ट बनवेल आणि आपण हा गुन्हा जो आहे तो दाखल करायला लावू. अजून तुम्हाला कुणाचे फोन आले? कुणी तुम्हाला या गोष्टीसाठी पाठिंबा दिला? तुमच्यावर काही दबाव जो आहे तो होता? तरी आतापर्यंत नाही. मला सगळ्यात आजही फोन येत आहेत, पण मी खूप छोटी आहे. मी फार असं मला भव्य दिव्य काम केलं असं वाटत नाही. जे योग्य होतं ते मात्र मी केलं. मला बाळासाहेब आपले प्रकाश आंबेडकर माननीय त्यांचा तर फोन आला, आनंदराज आंबेडकर यांचाही फोन आला, आज वसंत गीते आपल्या नाशिकचे त्यांचाही फोन आला. खूप दिग्गज लोकांची फोन मला आले. पण नेमकं काय झालं, काल माझ्या हातात फोन नसल्यामुळे कोणाकोणाचा हे मला माहित नाही. पण मी माझ्याकडे फोन असताना मला ज्यांचा फोन आला ती ह्या लोकांची, यांना माहिती असेल, माझ्या मिस्टरांकडे काल फोन होता. तर ह्यांच्या सगळ्यांनी, प्रकाश आंबेडकरांनी तर ठाम भूमिका घेतली, परंतु त्यांच्याकडनंच मला मार्गदर्शन मिळालं की ऍट्रॉसिटीचं त्यांच्याकडून किंवा ह्यांच्याकडून, की आम्ही संविधानिक लोक आहोत, आम्ही संविधानाच्या पुढेही जात नाही आणि मागेही राहत नाही. मी आत्ताच तुम्हाला बोलले. आणि मग मी तर ठाम होते की जर ह्यांच्यावर ऍट्रॉसिटी, मी पोलिसांकडनं पण वदवून घेतलं होतं काल, की जर यांच्यावर ऍट्रॉसिटी लागू नाही केली होत असताना तर मी इथेच उपोषणाला बसेल. पण परत एकदा सांगते, त्यांचं सुदैव आणि माझं दुर्दैव की काल जे घडलं घटना त्याच्यात त्यांच्यावर ऍट्रॉसिटी नाही टाकू शकत, पण मला माफीनामा हवा. चूक केली आणि चुकीला माफी नाही. मी पुन्हा तुम्हाला हे पण सांगितलं की दिलगिरी कधी व्यक्त केली जाते की चुकून पेन नेल्यावर, आणि ठरवून चोरून नेलेल्या पेनाला माफीशिवाय पर्याय नाही. आणि ठरवून केलेली गोष्ट. त्यामुळे माझी आणि आमच्या तमाम भारतीय आंबेडकरी अनुयायांची आणि सबंध भारताची त्यांनी माफी मागावी.
कारण सबंध भारतात जे कोणी त्यांचे पदाधिकारी बसलेले असतील, अगदी वरच्या लेवलपासून, वरिष्ठ सभागृहापासून ते कनिष्ठ, हे फक्त संविधानामुळे आले. आणि तुम्ही जे नाव घेतलं तडक, खरं सांगा ना, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे? फक्त मठ उभारणे. सेक्स रॅकेट होतात तिथे, जेवढे बाबा सापडले, मी आता त्यांना तोही शब्द काढते, साधू संत ते नाहीये, साधू पण शब्द बाजूला करू, जेवढे मठाधिपती आहे तिथे सेक्स रॅकेट पकडले, ते स्वतः सेक्समुळे, सेक्सच्या रॅकेटमुळे जेलमध्ये जाऊन बसले. म्हणजे स्त्रीला ते उपभोगाची वस्तू समजतायत, अशा लोकांना जर ते सावली देतायत, त्यांचा VIP पाहुणचार करतायत, तर आमच्या बाबासाहेबांच्या पायाची सुद्धा ते धूळ नाहीये. मग गिरीश महाजन हे 100% चुकले असं वाटत नाही, 100 नाही, 1001% असं वाटत नाहीये मला. वैयक्तिक नाही, सबंध लोकांना कळाले की ते चुकीचे आहेत. मला त्यांच्याकडून माफी हवी आहे, माफीनामा हवी, दिलगिरी नाही. त्या दिलगिरीमध्ये पण त्यांनी बाबासाहेबांचं नाव स्किप केलंय, घेतलं नाही. म्हणजे यांना जिभेवर घ्यायला एवढं वाईट वाटतं. मग यांच्या संविधानावर हे वोटिंग मागत का फिरताय? आणि इतकं फसवं राजकारण आहे. जर मला एखाद्या ठिकाणी मतदानाची ड्युटी लागली, मला तिथे युनिफॉर्म घालून उभं राहावं लागतं. आणि तुम्हाला माहिती, युनिफॉर्म वाल्यांना तिथे ज्यांना ज्यांना ड्युट्या लागल्या त्यांचं मतदान करण्याची पद्धती ते बंद पाकिटात घ्यायचे. आता माहित नाही काय सिस्टीम आहे, कारण मी मतदानाची ड्युटी नंतर केलीच नाही. मग तुम्हाला आमचं वर्दीवरचं मत चालतं आणि मत मांडणं का चालत नाही? का नाही चालत? मला ह्याच्यावर पण आक्षेप आहे. मला नाही वाटत बाबासाहेबांनी ह्याला कोंडी केली असेल, पण हे संविधानामध्ये छेडछाड करू लागलेत ना, त्याच्यामुळे ह्यांना असं वाटतं हम करो सो कायदा. असं नाही चालणार, असं चालणारच नाही. आम्ही शिकलोय आणि आम्ही सुशिक्षित झालो, सगळ्यात महत्वाचं सुशिक्षित झालं. तर असं आहे सगळं. नक्कीच. खरं तर तुम्ही वन विभागात सांगितल्याप्रमाणे मोठ्या कष्टाने तिथपर्यंत लागलेले आहेत. या सर्व संदर्भात घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? कारण की मी जेव्हा आलो, एक बच्चू तुमचं स्कूलमध्ये जायची तयारी करत होतं, एक मुलगा तुमचा आला, मिस्टर किंवा घरच्यांची काय प्रतिक्रिया होती, ते काय काय करतात? मिस्टर मला ह्या सगळ्या गोष्टीत खूप साथ देतात आणि खूप संविधानिक वातावरण आहे. दबाव नसतो आमचा ह्याच्यात, एक शिस्त आहे आमच्या घराला. आणि माझ्या मुलीला तर काहीच कळत नाही, ती येऊन सहज मला इथं भेटते वगैरे. मुलाचं आता 10वीचं वर्ष आहे, आता त्यानंतर तो काय करिअर निवडेल त्याच्या पाठीशी उभं राहणार. दबाव तंत्र नाही आमच्याकडे. ते छान गातात, मी छान नाचते, एक बिहाइंड जाऊन म्हटल्यावर. मुलग्याला कम्प्युटरमध्ये फार आवड आहे आणि मुलीचं अजून काय, तिला कार्टून बघायला आवडतात. म्हणजे मी सगळ्यांना स्पेअर वेळ दिलाय. म्हणजे संविधानिकच आमच्याकडे आहे, प्रत्येकाला इथे स्वातंत्र्य आहे. आणि मग ऍज युजल जसं फॅमिलीचं असतं, सकाळी सगळे रुटीनमध्ये, ते शाळेमध्ये, मी ड्युटीवर, माझ्यानंतर ते, मग ते पहिले घरी येणार, मी नंतर येणार, मग मुलं त्यांचा अभ्यास, त्यांचं ट्युशन, मग जो आधी येईल तो ते अटेंड करणार, मुलांची कामं. म्हणजे इतकी संवैधानिक मी आहे की माझा मुलगा आज 15 वर्षाचा, माझ्या सगळ्या मैत्रिणींना, माझ्या नातेवाईकांना कौतुक वाटतं की तो छान भाजीपोळी करतो. कारण मी त्याला काय म्हटले की भूक तर स्त्रीला पण लागते पोटाला, आणि मुलाला पण लागते, मुलीला पण लागते. उद्या ती पण मोठी होणार. तुझी भाजीपोळी तुला बनवताच आली पाहिजे. कधी मला उशीर झाला तर मला तो सुखद धक्का दे, हे कंपल्शन नाही. तो एकदा मला रागाने बोलला होता. तो भांडी पण घासतो. आमच्या घरात बाई नाही कामाला, आम्ही खूप सर्वसामान्य कुटुंब आहे, आमच्याकडे बाई नाही. जर माझ्याकडनं भांडी राहिली, माझे मिस्टर घासून घेणार, त्यात त्यांना बिलकुल वाईट वाटत नाही. आणि मला हे सगळ्यांच्या समोर सांगायला पण वाईट वाटत नाही. किंवा माझा मुलगा पण ती भांडी आवरून घेणार, झाडू राहिला, सेम कामं जर राहिली तर आमच्या घरात असा भेद नाही. तर म्हणजे माझ्या मुलाचा आदर्श आज सगळ्यांनी घेतलेला आहे की अरे हिचा मुलगा, एक मुलगा असून करतो. तर तो एकदा मला रागात बोलला होता की तुझं काय ग, तुला काय चाललंय, मला टीव्ही बघायची आहे, ते काहीतरी सिरीज वगैरे बघत बसतो तो, कधी डाउनलोड करून आणतो, की ही कामं मुलांची नाहीयेत, ही मुलींची. तेव्हा मी त्याला कानउघाडणी केली होती आणि मी त्याला संविधानिकच बोलले होते, हेच की भूक ही फक्त मुलीला नाही तर मुलाला पण लागते. तर तुला भाजीपोळी आली पाहिजे, हे कुठेच असं लिहिलेलं नाही. तर मी त्याच्यावर पण ते संस्कार केलेले आहे. हा विषय गौण वाटतो सगळ्यांना, पण तुम्ही विचार करा, आज मी तुम्हाला इंटरव्ह्यू देते आणि तिकडे माझे मिस्टर किचनमध्ये लिटरली स्वयंपाक करतायत आज माझ्यासाठी. मग काय वाईट आहे? संविधान जर घरात आलं, संविधानिक विचार घरात आले, त्यांची सेम जर त्यांचा प्रोग्राम असेल तर मी त्यांच्या मागे असते, त्यावेळेस मी बिहाइंड असते. म्हणून आम्हाला बाईची गरज नाही पडत आणि आमचे पैसे सेव्ह होतात ना. एक साधी जर मिडल क्लासची मानसिकता बघितली, आम्ही अल्टर करतोय, आमचे पैसे पण सेव्ह होते, आमचा काही लॉस होतोय का? तर संविधानिक विचारांमुळेच मी त्याचा एक फायदा घेतलाय की आमच्याकडे एक समानता आहे की जे मुलीला घेणार ते मुलाला घेणार, जे मुलगीला घेणार ते मुलाला घेणार. म्हणजे त्याच्यासाठी 100 रुपये खर्च करणार तर तिच्यात पण करणार. ते संविधानिकच वातावरण आमच्यात आहे. कोणी कोणावरती रुबाब करत नाही, पण शिस्त मात्र आहे, एवढं आहे. त्यांनी शाळेत गेलंच पाहिजे, त्यांनी ट्युशनला गेले, ही गोष्ट मात्र कंपल्सरी आहे. असं
खरं तर हे सर्व प्रकरण झाल्यानंतर तुम्ही वन विभागात आहात. तुम्हाला कुणाचे वरिष्ठांचे फोन, काही निरोप किंवा तुमची काही पाठराखण त्यांच्याकडनं करण्यात? नाही नाही. हे खूप मोठी शोकांतिका आहे. काल जे सर आले, मी त्यांचं नाव नाही घेणार, त्यांनी झापझाप झापलं मला. मी ऐकून घेण्याचं काम केलं आणि मी स्माईल दिले, कारण मला माहिती होतं वन विभागाचेच वरिष्ठ होते. आणि नंतर आले मला फोन, पण माझ्याकडे फोन नसल्यामुळे आता कोणाचे आले ते माहित नाही. दुसरी गोष्ट, आमच्याकडे एक एसीबीचं प्रकरण घडलं अँटी करप्शनचं. तर त्यावेळेस ही सगळी मंडळी त्या माणसाला वाचवण्यासाठी गेली. रंगेहात 35,000 रुपये पकडताना ट्रॅप झाले. नुकतंच घडलं ते प्रकरण. तर त्यांना सेव्ह करायला ही सगळी लोक गेली. बघा म्हणजे किती वाईट परिस्थिती आहे. लाईव्ह पकडलं माणसाला, लाईव्ह तो ट्रॅप झाला. आणि आम्ही संविधानिक लढा दिला. मला अपेक्षा नाही की माझे सत्कार व्हावे, अर्थात ते पण सरकारचे ताबेदार आहे, त्यांनी ते करू नये. माझ्यामुळे कोणी पोटाची भाकर लाथाडू नये, तेवढी मी मूर्ख नाहीच आहे, किंवा तेवढी मी काय म्हणतात सेल्फिश नाहीच आहे. पण वाईट वाटतं की काही मित्रमंडळी आली होती. खरोखर त्यांनी नाही निडरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली. मला भेटायला आल्या, एवढ्या गर्दीत मला विचारलं, तू जेवली का, तू काही खाल्लंय का, सकाळपासून आम्ही खायला आणलंय. तर ती खरंच आली जी जीवाची होती ती. म्हणजे त्या प्रकरणामध्ये ही सगळेजण एकी करतायत, ते पण कायदेशीर न घडलेल्या गोष्टीला. आणि आम्हाला मात्र काल कुठेच अशी मायेची फुंकर त्यांच्याकडून मिळाली नाही, की आम्हाला शाबासकीची पण त्यांच्याकडनं अपेक्षा नाही, पण ऍटलिस्ट एवढं तरी की झालं, छान केलं वगैरे. पण असं तो भाग वेगळा आहे, सगळे प्रॅक्टिकल आहेत. त्यांनाही नोकऱ्या मिळून गेल्या, त्यांच्यावर बाबासाहेबांचे उपकार झालेले आहेत, पण ते विसरलेत. ज्यांना माहिती त्यांनी मला आज सकाळी फोन केले. मी त्यांचं नाव नाही घेणार किंवा कधीच नाही सांगणार. मला परत सांगते, मला त्यांचं कधीच वाईट व्हावं असं वाटणार नाही. कदाचित भीत असतील सगळेजण, कदाचित म्हणण्यापेक्षा 100%. पण बाबासाहेबांचे उपकार ज्यांनी नाकारले नाही त्यांनी मला आज सकाळी आणि काल तिथे माझी सगळ्यांनी भेट घेतली. तर असं आहे. तर आणि दबाव आला तर मी आहे ना खमकी लढायला. जास्तीत जास्त काय करू शकतात, माझी नोकरीला काहीतरी हात हे करू मी कालच सांगितलं, मी कुठेही काम करेल. ज्याला 2 हात आहे, ज्याचा बुद्धी सक्षम आहे, तो कुठेही काम करू शकतो. उद्या उठून तुमचा माईक पकडून मी पण न्यूज रीडर होऊ शकते किंवा न्यूज. अरे शोधलं तर भरपूर आहे. पण बाबासाहेबांना मान मिळवून देण्याचा जर कालचा तो प्रसंग मी कॅच केला नसता, तर माझ्या बाबासाहेबांनी यांनी संपण्यात जमा होता. तुम्ही जे नाव घेतलं की ती लॉबी तिथे बसलेली होती, काहीच आवश्यकता नाही. आजही ते आम्हाला बाहेरच ठेवतात. 4 दिवसात बाहेर. विटाळ, कसला विटाळ? त्या विटाळामुळे तर तू बाहेर आलायस तुझ्या आईच्या उदरातून. आम्हाला नाही माहित तुझी आई कोण आहे, पण हे नाकारता येईल का? मग ते आम्हाला नाकारतात. हे तर त्यांचं लॉजिक आहे. मग त्यांच्या आम्ही पाया पडाव्या? आम्ही बाबासाहेबांच्याच पाया पडणार, आम्ही महात्मा फुलेंच्याच पाया पडणार, आम्ही रघुनाथ कर्वेंच्याच पाया पडणार, आम्ही झाशीच्या राणीच्या पाया पडणार, आम्ही शिवाजी महाराजांच्या पाया पडणार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाया पडणार, आम्ही शाहू महाराजांच्या पाया पडणार. जे जे स्त्रीचे उद्धार करते होऊन गेले त्या प्रत्येकाचे आम्ही पाया पडणार. हे साधू, हे अस्वलांसारखे केस वाढवलेले हे साधू. मला सॉरी, म्हणजे कोणावरती असं वक्तव्य करायचं, मला कोणाच्या धार्मिक भावना किंवा त्या दुखवायच्या नाहीये, पण मला विश्लेषण करायचंय ह्या गोष्टीचं, की केस वाढून कोणी साधू नाही. एक शेवटचा प्रश्न, ही लढाई कुठपर्यंत जाईल? माफीनामा घेतल्याशिवाय मी राहणार नाही. माझा वैयक्तिक, त्यानंतर माझ्या तमाम भारतीय अनुयायींचा, आंबेडकरी आणि तमाम भारतीयांचा मी माफीनामा सर घेईल. दिलगिरीने माझं समाधान होण्या इतकी माझी छोटी भूक नाही असती तर मी परत सांगते, माझ्या पोटा पाण्याची वर्दी मी पणाला लावली असती. माझा स्वाभिमान जो माझ्या बाबांमुळे, माझ्या छत्रपतींमुळे, माझ्या महात्मा फुलेंमुळे जो जागृत झालाय, रघुनाथ कर्वेंमुळे मला जो मान सन्मान मिळालाय, मी त्यांचा अपमान नाही होऊ देणार. माझी भूक मोठी आहे आणि मी ते घेतल्याशिवाय राहणार. बस एवढंच मी सांगेन.